सशक्त वर्तमान आणि समृद्ध भविष्याचं स्वप्न आहे। हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली। मुंबईत गोरेगावच्या नेस्को मैदानावर पंतप्रधानांच्या हस्ते 29,400 कोटी रुपयांचं विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन झालं। त्यावेळी ते बोलत होते। विकसित भारताच्या उभारणीत महाराष्ट्राचं मोठं योगदान ठरणार आहे। नुकतीच केंद्र सरकारने वाढवण बंदराला मंजुरी दिली असून या प्रकल्पातून 10 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होईल, असं ते म्हणाले। महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा त्यांनी विशेष उल्लेख केला। महाराष्ट्र के पास गौरवशाली इतिहास है। महाराष्ट्र के पास सशक्त वर्तमान है और महाराष्ट्र के पास समृद्ध भविष्य का सपना है। महाराष्ट्र वो राज्य है जिसकी विकसित भारत के निर्माण में बहुत बड़ी भूमिका है। महाराष्ट्र के पास इंडस्ट्री की पावर है। महाराष्ट्र के पास एग्रीकल्चर की पावर है। महाराष्ट्र के पास फाइनेंस सेक्टर की पावर है। इसी पावर ने मुंबई को देश का फाइनेंशियल हब बनाया है। अब मेरा लक्ष्य है महाराष्ट्र की इसी पावर से महाराष्ट्र को दुनिया का बड़ा आर्थिक पावर हाउस बनाने का। मेरा लक्ष्य है मुंबई को दुनिया की फिनटेक कैपिटल बनाने का। मैं चाहता हूं महाराष्ट्र टूरिज्म में भारत में नंबर 1 राज्य बने। देशाचं आर्थिक ऊर्जा केंद्र बनण्याची क्षमता मुंबईत आहे। गेल्या दशकभरात मुंबईत देशी परदेशी गुंतवणूक वाढली आहे। मुंबईच्या नागरिकांचं जीवनमान सुधारावं यासाठी इथली दळणवळण यंत्रणा सक्षम करण्याचं काम आम्ही सातत्यानं करत आहोत। वाहतूक व्यवस्था अधिकाधिक आधुनिक बनवली जात आहे। गेल्या 10 वर्षात मेट्रोचं जाळं उभारलं गेलं आहे, तसंच इतर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत, असं पंतप्रधान म्हणाले। आषाढी वारीसाठी सर्व वारकऱ्यांना मराठीतून शुभेच्छा देत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचं काम प्रगतीपथावर असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं। गेल्या 3-4 दिवसात देशात 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले, असं नुकत्याच एका अहवालामध्ये आढळलं आहे। बेरोजगारीवरून अपप्रचार करणाऱ्या सर्वांसाठी ही आकडेवारी म्हणजे एक चपराक असल्याचा टोला त्यांनी लगावला। एकीकडे पायाभूत सुविधांमधून रोजगार तर दुसरीकडे गरिबांचं कल्याण या अजेंड्यावर पुढची 5 वर्ष आमचं सरकार तिप्पट वेगानं काम करेल, अशी ग्वाही देखील पंतप्रधानांनी दिली। पंतप्रधानांनी आज उद्घाटन केलेल्या प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे। 16,600 कोटी रुपये खर्चाच्या ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी केली। हा दुहेरी बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार असून यामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास 12 किलोमीटरनं कमी होईल आणि 1 तासाची बचत होईल। 6,300 कोटी रुपये खर्चाच्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याचं भूमिपूजनही पंतप्रधानांनी केलं। यामुळे पश्चिम उपनगराला नवी मुंबईतला प्रस्तावित विमानतळ आणि पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाशी थेट जोडणी प्राप्त होणार आहे।